बीडमधून आता एक मोठी बातमी समोर येते। बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतोय। देशमुख कुटुंबाकडून कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार आहेत। जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय आणि या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता देशमुख कुटुंबियांनी ही मागणी केलेली आहे। कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेज मागितले जातील अशी सध्या माहिती समोर येते। स्वानंद पाटील या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, देशमुख कुटुंबाने सुद्धा काही आरोप केलेले होते, कारागृह प्रशासनाकडे आता ते मागणी करणार आहेत। एकंदरीत काय अपडेट? संतोष देशमुख प्रकारात जे सगळे आरोपी आहेत, वाल्मिक कराडसह जे 7 आरोपी आहेत, हे बीड जिल्हा कारागृहात आहेत आणि त्याच अनुषंगाने देशमुख कुटुंबियांनी जिल्हा कारागृहाच्या प्रशासनावर काही गंभीर आरोप केले होते की कशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना तिथे मिळते। ही ट्रीटमेंट व्हीआयपी आहे, जेवणाबाबत असेल किंवा त्यांना बॅग तिथं दिल्या जात आहेत आणि याबाबतचं जे वक्तव्य आहे हे आमदार सुरेश धस यांनी देखील केलं होतं। आणि त्यानंतर आता देशमुख कुटुंबियांनी याबाबतची तक्रार जी आहे ती जिल्हा कारागृह प्रशासनाकडे करण्याचं ठरवलं आहे। तसेच या बाबतीत जे देशमुख कुटुंबीय आहे हे कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेजची देखील मागणी करणार असल्याचे समोर आले। कारण गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणात कारागृहात जे काही व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्या जात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता आणि त्याच अनुषंगाने आज देशमुख कुटुंबियांनी पुन्हा एकदा जिल्हा कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केलेत आणि आता या आरोपात नेमकी आणखी काय काय समोर येतं हे बघितलं पाहिजे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर या मागणीच्या संदर्भात देशमुख कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा आपण पाहूयात। न्यायालयीन कोठडीत आहेत, आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। त्या दिवसापासून प्रत्येक दिवसाची ज्या दिवशी कर्मचारी त्याच्यात डोईफोडे, सानप, अजून काही कर्मचारी आहेत, तुम्हाला दिवसाची आणि तारखेसकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत। का करत आहेत, कशामुळे करत आहेत किंवा ही मदत करायला ह्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतोय का हे कळत नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं एक आरोपी जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाताना त्याची गेटवर झडती होत नाही, झडती न घेता त्याला जेलमध्ये जाऊ दिलं जात आहे। परत 2-2 तास त्यांना हिशीवर बोलण्यासाठी दिलं जात आहे। हे नेमकं कुणाला बोलत आहेत, हे लोक कुणाला बोलत आहेत, काय बोलत आहेत किंवा जेलमध्ये बसून त्यांच्या केसचं बाहेरचं नियोजन लावत आहेत किंवा काय करत आहेत। त्यांना गुप्त रूममध्ये सीसीटीव्ही बंद करून त्यांची चर्चा होती, तिथं बाहेरच्या लोकांना त्यांना भेटी दिल्या जात आहेत, वेगवेगळे प्रकार तिथं घडत आहेत।